स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग दुसरा. त्या पोस्टरकडे पाहत असताना पांडुरंग शास्त्रींचे नेत्र चमकायला लागले. एवढ्यात अनाउन्समेंट सुरू झाली. फ्लाईट नंबर. त्या रांगेतली माणसं भराभर उठली. मगनभाई आदबीनं पांडुरंग शास्त्रींना म्हणाले, शास्त्रीजी, आपलीच फ्लाईट. हातातली अटॅशे घेऊन पांडुरंग शास्त्री उठले आणि मगनभाईंबरोबर निघाले. रितसर तपासणी होऊन सारी मंडळी भराभर बाहेर पडली आणि एका लांब रुंद बसमध्ये जाऊन बसली. एखाद्या चित्रात चितारल्यासारखी ती बस शोभिवंत दिसत होती. सारा परिसर एखाद्या सराईत चित्रकारानं चितारल्यासारखा भासत होता. सभोवतालची रंगीबेरंगी वृक्षराजी आणि त्या वृक्षांवर विसावलेल्या विविध रंगी वेलीवल्लरी यांची एक सुशोभित शानदार चौकट तयार झाली होती. इतस्तः विभागून उभी असलेली विमानं मानस सरोवरावर माना उंचावून मुक्तपणानं विहार करणाऱ्या राजहंसासारखी दिसत होती. काही क्षणातच ती प्रवासी बस एका विमानाजवळ येऊन थांबली. प्रवासी मंडळी विमानाची शिडी चढून जाऊ लागली. विमानात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं हवाई सुंदरीनं मान किंचित झुकवून स्वागत केलं. सारे प्रवासी स्थानापन्न झाले. पांडुरंग शास्त्री आणि मगनभाई हे आपापल्या जागांवर जाऊन बसले. प्रवाशांची आपापसात कुजबूज सुरू झाली. कुणीतरी खिडकीतून दूरवर बघत म्हणत होतं, ते पांढरं पांघरुण घातलेलं विमान आहे ना, ते रशियाचं विमान आहे. शेजारच्या माणसानं विचारलं, ते तिथे कशासाठी मांडून ठेवलंय? पहिल्या प्रवाशानं माहिती पुरवली, ते विमान इथं मुद्दाम उतरवण्यात आलं होतं. ते रशियाचं हेरगिरी करणारं विमान होतं. युद्ध संपलं तरी अजून हेरगिरी चाललीच का? होय, जपानचं आणि रशियाचं अजून सख्य थोडंच झालंय. पांडुरंग शास्त्री मनात म्हणाले, झालं ना आता एवढं जागतिक युद्ध, मारली ना लाखो माणसं, मग आता पुन्हा ही हेरगिरी कशासाठी? माणूस आपल्या अंतःकरणात शिरून शांतीचा शोध केव्हा घेणार आहे कुणास ठाऊक. काचेच्या गोल खिडकीतून पांडुरंग शास्त्रींनी बाहेरच्या बाजूला दृष्टिक्षेप टाकला. तिथूनही रशियाचं हेरगिरी करणारं ते विमान राजहंसांच्या कळपात घुसलेल्या एखाद्या बगळ्याप्रमाणे स्पष्ट दिसत होतं. एवढ्यात विमानाच्या यंत्रांची घरघर सुरू झाली. पंखे फिरायला लागले. काही क्षणातच विमानानं आकाशात झेप घेतली. टोकियोचा विमानतळ दिसेनासा झाला. पांडुरंग शास्त्री खिडकीबाहेर पाहत होते. सूर्य आता पूर्व दिशेनं बराच वर आला होता. सारं आसमंत प्रकाशमान झालं होतं. दूरवर दिसणारं क्षितिजही झगमगीत झालेलं दिसत होतं. विमान आता 40,000 फुटांवर गेलं होतं. खालच्या बाजूला ढगांचा पांढरा शुभ्र गालिचा पसरलेला दिसत होता. त्या गालिच्याला लावलेली सुवर्ण किरणांची झालर चकाकत होती. माणूस उंचावर गेला म्हणजे त्याचं क्षितिजही रुंदावतं. पूर्वकालातील ऋषीमुनी उंच डोंगरावर बसून विजनवासात याचसाठी तपश्चर्या करत असावेत, असा विचार पांडुरंग शास्त्रींच्या मनात आला. उंचावर गेलं म्हणजे उच्च उन्नत विचार माणसाच्या मनात येत असावेत असंही त्यांना वाटून गेलं. त्यांच्याही मनात विचारांचं द्वंद्व सुरू झालं. मी कोण आहे? कशासाठी मी या जगात आलो? गेल्या 5 पिढ्यांपासून माझ्या घराण्याची कोणती शिकवण आहे? मग आता मानवाच्या उत्थानाचं कार्य सुरू करायला नको का? या कार्यात उडी घेण्यापूर्वीच केवढा मोठा आधार अवचित समोर आलाय. परमेश्वरानंच तशी योजना केली असेल का? मग अमेरिकेचा हा प्रस्ताव स्वीकारायचा का? डॉक्टर कॉम्प्टन यांच्या भारी प्रस्तावावर त्यांचं चिंतन सुरू झालं. डॉक्टर कॉम्प्टनने दिलेली ऑफर स्वीकारली असती तर त्यांचा फार मोठा सन्मान होणार होता. अमेरिकेत स्टेट गेस्ट म्हणून सुखानं राहता आलं असतं. गाठीशी चांगल्यापैकी पैका जमला असता. या ऐहिक सुविधांबरोबरच एक महान तत्वचिंतक म्हणून सर्वदूर नावलौकिकही मिळाला असता. मग जगभरातल्या तत्वचिंतकांसमोर सन्मानानं हिंडता फिरता आलं असतं. अनेक जागतिक परिषदांमध्ये सहभागी होता आलं असतं. भल्या भल्यांनी समोर माना झुकवल्या असत्या. या साऱ्या घटनांचे पडसाद भारतातही खचितच उमटले असते. भारतात परतल्यानंतर अनेक मानसन्मान लाभले असते. भूषणं मिळाली असती. आणि डॉक्टर कॉम्प्टन यांची ऑफर नाकारली तर या साऱ्या सुविधांना आणि सन्मानांना ते मुकले असते.
मग मुंबईतल्या पाठशाळेत जन्मभर प्रवचनकार म्हणून त्यांना काळ कंठावा लागला असता. क्वचित प्रसंगी त्या पाठशाळेच्या बाहेरही त्यांचं नाव गेलं नसतं. कितीतरी वेळ पांडुरंग शास्त्री अशा प्रकारच्या विचारांमध्ये घडून गेले होते. तेवढ्यात दुपारच्या जेवणाची वेळ झाली. समोरच्या पिशवीतून थाळ्या बाहेर निघाल्या. होस्टेस लंच घेऊन आली. जेवणाच्या वेळी जी काय थोडीफार गडबड झाली असेल तेवढीच. मग पुन्हा शांतता पसरली. काही मंडळी आपल्या आसनांवर रेलून बसली तेव्हा त्यांच्या आसनांच्या पाठीमागचा भाग मागे सरकला. कित्येक प्रवासी बाहेर बघत होते तर कित्येकांची डोळे मिटून तंद्री लागली होती. पोटात 2 घास गेल्यामुळे बहुतेक सारे प्रवासी पेंगुळलेले होते. त्यांच्या कुजबुजत्या गप्पा गोष्टी मंदावल्या होत्या. एकसुरी नादात विमान चाललंच होतं. विमानाचा तो एकसुरी नाद अनाहत ध्वनीसारखा वाटत होता. त्या अनाहत ध्वनीच्या नादात पांडुरंग शास्त्री पुन्हा त्या विचारांच्या नादात गुंगून गेले. सूर्य आता बराच मावळतीकडे झुकला होता. पश्चिम क्षितिजावर त्याच्या तांबूसवर्णी सुवर्ण किरणांचा खेळ चालला होता. सुवर्ण किरणं खाली खाली सरकत असताना क्षितिजाच्या विस्तीर्ण पठारावर त्या किरणांचं नर्तन चालल्याचा भास होत होता. संध्या छाया पूर्वेकडे लांबवर पसरलेल्या दिसत होत्या. पश्चिम दिशेला ज्या ठिकाणी दृष्टी स्थिरावत होती त्या ठिकाणी डोंगराचा एक उंच सुळका आणि खाली खोल दरी दिसत होती. सूर्याच्या सायंकालीन किरणांनी त्या दरीत सुवर्णरंगी रांगोळी रेखली होती. काही काळानंतर हाँगकाँग जवळ आल्याची घोषणा सुरू झाली. हवामानाचे आकडे सांगितले गेले. विमानाची घरघर थोडी कमी झाली. विमान जेव्हा हाँगकाँगच्या विमानतळावर उतरायला लागलं तेव्हा पूर्व दिशेकडून चंद्रबिंब नाचत वर वर येताना दिसलं. वर आकाशात चंदेरी प्रकाश पसरला तेव्हा हाँगकाँगचं विमानतळ विद्युत दीपांनी झगमगून गेला होता. व्यापाराच्या काही कामानिमित्त मगनभाई हाँगकाँगला उतरणार होते. पांडुरंग शास्त्रींचा निरोप घेताना मगनभाई म्हणाले, मी मुंबईला लवकरच येईन, त्यावेळी भेट होईलच. त्यांच्याकडे स्नेहभावानं बघत पांडुरंग शास्त्री म्हणाले, भेट घेण्याची घाई करू नका, आधी आपलं काम, मग भेट. मगनभाई निघून गेले. पांडुरंग शास्त्रींना आता त्यांच्या विचारांची तेवढी सोबत उरली. पुन्हा त्यांचं विचारचक्र सुरू झालं. हाँगकाँगच्या धावपट्टीवरून विमानानं उड्डाण केलं तेव्हा तिन्ही सांज केव्हाच टळून गेली होती. खिडकीतून दिसणारा विमानतळाच्या बाजूचा विद्युत दीपांचा झगमगाट अजूनही डोळ्यात भरत होता. मध्यरात्रीपर्यंत हा झगमगाट वाढतच जाणार होता. कारण हाँगकाँगमधले व्यवहार उत्तर रात्री उत्तरोत्तर रंगत जातात. मध्यरात्री तिथलं मिडनाईट मार्केट झगमगत असतं. समुद्र किनाऱ्यालगतच्या शेकडो बोटींमधून पाझरणारा प्रकाश उंचावरूनही दिसत होता. पांडुरंग शास्त्रींचं मात्र कुठेच लक्ष नव्हतं. विमानानं आकाशात झेप घेतल्यानंतर त्यांच्या मनातले विचार आणखी उफाळून वर आले. चंद्र आता बराच वर आला होता. क्षितिजाच्या कडा रुपेरी रंगानं उजळल्या होत्या. परंतु तिकडेही त्यांचं लक्ष नव्हतं. माणूस आपल्या अंतःकरणात डोकावून बघू लागला म्हणजे सारे बाह्य व्यवहार त्याला दिसेनासे होतात. आता मगनभाई बोलायला जवळ नव्हते, परंतु अमेरिकेच्या ऑफरबद्दल त्यांनी केलेलं बोलणं मात्र त्यांच्या मनात घोळत होतं. त्या विचारांच्या भोवऱ्यात त्यांचं मन एकसारखं गरगरत होतं. त्यांच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता. पांडुरंग शास्त्री मनाशी म्हणत होते, मगनभाईंप्रमाणेच इतरांनाही मी अमेरिकेचं निमंत्रण स्वीकारावं आणि अमेरिकेचं समृद्ध जीवन उपभोगून माणसातला देव जागवावा असं वाटणं स्वाभाविक आहे. मी स्वतः सुखी व्हावं असंच या सर्वांना वाटतं. पण मला मात्र माझंच सुख बघायचं आहे का? तिकडे जाण्यानं माझी चैन होईल, पण ते माझं इतिकर्तव्य आहे का? आजपर्यंत मी एवढं ज्ञान कशासाठी संपादन केलं? संस्कृतीचे किरणही ज्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत त्यांच्यासाठी हे ज्ञान उपयोगात नको का आणायला? या देशात विचारांची चणचण नाही. असं असून सुद्धा माणसामाणसातले भेद नष्ट झाले नाहीत. उलट भेदभाव वाढतोच आहे. समाजात हॅव्स आणि हॅव नॉट्स, आहे रे आणि नाही रे राहणारच. पण या हॅव नॉट्सना समाजानं दीन, दुबळा आणि लाचार करून टाकलं आहे. हे चित्र बदललं पाहिजे. असमर्थांची अस्मिता जागृत केली पाहिजे. त्यांचं मानसिक दैन्य दूर केलं पाहिजे अंधारातून प्रकाशाच्या मार्गावर जाण्यासाठी. आजवर पुष्कळ विचारमंथन झालं, पण आता प्रत्यक्ष प्रयोग करण्याची वेळ आलेली आहे. हे प्रयोगच या अमेरिकनांना दाखवीन. मग अमेरिकेत जाऊन मी काय साध्य करणार? डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो.
कानीपदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो. हाताने बहुसाळ काम करतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. हे आमच्या सामान्य शेतकऱ्यालाही माहीत आहे. पण त्या लोकांना हे कसं कळणार? मग कशासाठी तिकडे जायचं? विमान कलकत्त्याच्या डमडम विमानतळावर उतरून पुन्हा मुंबईकडे झेपावलं तरी पांडुरंग शास्त्रींच्या मनातील विचार संपले नव्हते. त्या विचारात मग्न असताना त्यांचा खालचा ओठ आवळला गेला होता, नेपोलियनसारखा. विशिष्ट प्रसंगी अंतर्मुख झाल्यानंतर अशा तऱ्हेने ओठ आवळून धरण्याची नेपोलियनचीही पद्धत होती. त्या दोघात फरक एवढाच होता की नेपोलियनला सत्ता आणि शस्त्र यांच्या बळावर मनुष्य जातीचं भलं करायचं होतं, तर पांडुरंग शास्त्रींना प्रेम आणि भक्ती यांच्या बळावर अखिल मानवाचं उत्थान करायचं होतं. मानवजातीचं भलं करण्यामागे नेपोलियनचा स्वार्थ दडला होता, तर पांडुरंग शास्त्रींना हे सारं निस्वार्थ बुद्धीनं करायचं होतं. ओठ आवळण्याच्या पद्धतीतून नेपोलियनचं युद्धप्रेम प्रकट व्हायचं, तर पांडुरंग शास्त्रींचं माणूसप्रेम दृग्गोचर होत होतं. त्या माणूसप्रेमातूनच आताही त्यांचं विचारमंथन सुरू झालं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.